नमस्कार. इतिहासाच्या पानांमध्ये अनेक रहस्य दडलेली असतात. काही उलगडतात, काही काही तशीच राहतात. आज आपण अशाच एका मोठ्या रहस्याबद्दल बोलणार आहोत, जे तब्बल 300 वर्ष, म्हणजे विचार करा, 300 वर्ष इतिहासाच्या नजरेतून सुटलेलं होतं. हे रहस्य आहे स्वराज्याच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती, महाराणी येसूबाई. हो, त्यांच्या समाधीचं. आपल्या या सविस्तर चर्चेचा आधार आहे महाराणी येसूबाईंची समाधी, 300 वर्षांचे गूळ. यावर जी काही माहिती, जे संशोधन उपलब्ध आहे ते. आपला उद्देश काय आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि मराठेशाहीच्या एका अत्यंत कठीण काळात, म्हणजे धीराने कारभार सांभाळणाऱ्या राणीची समाधी इतकी शतकं अज्ञात कशी राहिली, यामागची कारणं समजून घेणं आणि तिचा शोध अखेर कसा लागला, याचा संपूर्ण प्रवास उलगडणं. चला थोडं इतिहासात डोकावूया. साधारण 1680 नंतरचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान निर्वाणानंतर स्वराज्यावर मोठं संकट आलं होतं. छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले, पण आव्हानं खूप मोठी होती. दक्षिणेत औरंगजेबाचं प्रचंड मोगल सैन्य स्वराज्याला गिळायला टपलेलं होतं. किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांच्या आपापल्या कारवाया सुरू होत्या. अशा परिस्थितीत संभाजी महाराज अनेकदा युद्धांमध्ये, मोहिमांमध्ये स्वराज्यापासून दूर असायचे. मग रायगडावरून किंवा इतर ठिकाणाहून स्वराज्याचा गाडा कोण हाकत होतं? म्हणजे प्रशासनाचे निर्णय कोण घेत होतं? ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली ती महाराणी येसूबाई यांनी. त्या केवळ छत्रपतींच्या पत्नी नव्हत्या, तर एक कुशल प्रशासक होत्या, हे लक्षात घ्यायला हवं. अनेकदा संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्यांनीच राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले. अच्छा. इतकंच नाही, तर त्यांच्या नावाचा स्वतंत्र शिक्काही होता, श्री सखी राजनी जयंती. हो, मी ऐकलं याबद्दल. याचा अर्थ शुभंकर सखी राणीचा विजय असो असा घेतला जातो. हा शिक्का त्यांच्या स्वराज्यातील अधिकृत आणि स्वतंत्र कारभाराची, त्यांच्या अधिकाराची साक्ष देतो बरं का. हे दर्शवतं की त्या केवळ पडद्यामागच्या राणी नव्हत्या, तर प्रत्यक्ष कारभारात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि केवळ प्रशासकीय कौशल्याच नाही, तर त्यांचं धैर्य आणि कणखरपणा तोही विलक्षण होता. अगदी. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी आणि क्रूर हत्येनंतर, म्हणजे 1689 नंतर मोगलांनी रायगड ताब्यात घेतला. तेव्हा येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज मोगलांच्या कैदेत सापडले. आणि विचार करा, पुढची तब्बल 30 वर्ष. 30 वर्ष? हो, ही 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत एका परक्या आणि शत्रुत्वाच्या वातावरणात काढणं सोपं नव्हतं. पण या काळात येसूबाई अजिबात खचल्या नाहीत. त्यांनी फक्त स्वतःचं मनोधैर्य टिकवून ठेवलं नाही, तर लहानग्या शाहू महाराजांचं संरक्षण केलं, त्यांच्यावर स्वराज्याचे संस्कार केले आणि मराठेशाहीची प्रतिष्ठा, तिचा स्वाभिमान जिवंत ठेवला. त्या एका अर्थाने मोगल छावणीत राहूनही मराठ्यांच्या अस्तित्वाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या दीपस्तंभ ठरल्या. खरंच, स्वराज्यासाठी इतकं मोठं योगदान, इतका त्याग, इतकी निष्ठा, अशा महाराणीचं स्मरणस्थळ, त्यांची समाधी लोकांच्या विस्मृतीत जावी, हे खरंच अनाकलनीय वाटतं. जवळपास 300 वर्ष त्यांची समाधी कुठे आहे, हे कोणालाच निश्चितपणे माहीत नव्हतं. हा एक मोठा प्रश्न आहे. अच्छा, तर मग बघूया हे सगळं काय आहे. या शोधाचा प्रवास कसा होता, कुठे सुरुवात झाली आणि कुठे शेवट. 1719 मध्ये, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी, दिल्लीतील राजकारणात काही बदल झाले आणि महाराणी येसूबाई व शाहू महाराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली. ते साताऱ्याला आले, जिथे शाहू महाराजांनी आपली गादी स्थापन केली होती. इतिहासकारांच्या मते महाराणी येसूबाईंचा मृत्यू साताऱ्यातच सुमारे 1729च्या आसपास झाला. पण त्यांच्या निधनानंतर त्यांचं अंत्यसंस्कार कुठे झालं, त्यांची समाधी कुठे बांधली गेली, याबद्दल इतिहासाच्या नोंदींमध्ये एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, संदिग्धता होती. कुणालाच खात्रीलायक माहिती मिळत नव्हती. हो, आणि ही संदिग्धता अनेक दशके किंबहुना शतकं तशीच राहिली. काही जुन्या कागदपत्रांमध्ये किंवा स्थानिक दंतकथांमध्ये पुसटसे उल्लेख असतीलही कदाचित, पण नेमकेपणा नव्हता. त्यामुळे इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने ही एक मोठी उणीव होती, नाही का? बरोबर. या उणीवा दूर करण्याचा एक प्रयत्न 1970च्या दशकात ज्येष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे यांनी केला होता. त्यांनी उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास केला, काही तर्क बांधले आणि साताऱ्याजवळील एका ठिकाणाकडे निर्देश केला. पण अडचण ही होती की त्यांच्या तर्कांना पुष्टी देणारा कोणताही समकालीन ठोस पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांचा अंदाज हा अंदाजच राहिला, त्यावर शिक्कामोर्तब झालं नाही. आणि यामुळे एक दुर्दैवी गोष्ट घडली बरं का.
बेंद्रे सरांनी जे ठिकाण सुचवलं होतं तिथेच महाराणी येसूबाईंची समाधी असावी असं गृहीत धरून अनेक वर्ष लोक तिथे पुण्यतिथीसारखे कार्यक्रम करत राहिले. म्हणजे भावना योग्य होती, पण स्थळ मात्र चुकीचं होतं. म्हणजे नकळतपणे इतिहासावर अन्यायच होत होता एका अर्थी. अगदी एका महान राणीला तिच्या खऱ्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करण्याची संधी मिळत नव्हती. पण म्हणतात ना, खरं कधी ना कधी समोर येतच. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी 2005 साली साताऱ्यातील काही इतिहासप्रेमी आणि संस्था पुढे सरसावल्या. विशेषतः जिज्ञासा मंच आणि महाराणी येसूबाई फाउंडेशन यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी ठरवलं की या रहस्याचा छडा लावायचाच. पण हा मार्ग सोपा नव्हता. अजिबात नाही. सुरुवातीला त्यांना प्रचंड अडचणी आल्या. जुनी कागदपत्र तपासली, मौखिक परंपरा तपासल्या, संभाव्य जागांची पाहणी केली, पण कुठेच निर्णायक धागा सापडत नव्हता. अनेक प्रयत्न निष्फळ ठरत होते. असं वाटत होतं की कदाचित हे गूढ कधीच उलगडणार नाही. संशोधक अक्षरशः अंधारात चाचपडत होते. निराशाच पदरी पडत होती अनेकदा. पण त्यांची जिद्द ती कायम नव्हती. आणि याच अथक प्रयत्नांना आणि जिद्दीला एका अनपेक्षित वळणावर यश मिळालं. एका जुन्या कागदपत्रांच्या गठ्ठ्यात त्यांना काहीतरी असं सापडलं ज्याने या संपूर्ण शोधाला नवी दिशा दिली. त्यांना सापडलं महाराणी ताराराणी यांचं एक पत्र. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. हे पत्र म्हणजे या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारा क्षण होतं खरं तर. 5 नोव्हेंबर 1765 रोजी लिहिलेलं हे पत्र होतं. त्या काळात जमिनीचे व्यवहार, इनाम किंवा हद्दी निश्चित करण्याची एक पद्धत होती. अच्छा. या पत्रात महाराणी ताराराणींनी एका जमिनीच्या जागेचा उल्लेख केला होता आणि त्या जागेच्या चतुर सीमा म्हणजे चारी दिशांच्या हद्दी नेमकेपणाने सांगितल्या होत्या. यातली सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे की या हद्दींचा उल्लेख करताना त्यांनी अतिशय स्पष्टपणे येसूबाईंची घुमटी म्हणजेच येसूबाईंच्या समाधीचा उल्लेख एका हद्दीवर केला होता. अरे वाह. हा पुरावा इतका स्पष्ट आणि थेट होता की यावर शंका घेण्याला वावच नव्हता. म्हणजे तब्बल 250 वर्षांनंतर लिहिलेल्या एका पत्रात एका जमिनीच्या व्यवहाराच्या वर्णनात 300 वर्षापूर्वीच्या एका रहस्याची किल्ली सापडली. हे विश्वसनीय आहे. पण केवळ पत्रात उल्लेख मिळणं पुरेसं नव्हतं, नाही का? आता आव्हान होतं ते पत्रात वर्णन केलेली नेमकी जागा शोधून काढण्याचं. बरोबर. आणि इथे संशोधकांनी पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतींचा खूप खुबीने वापर केला. त्यांनी केवळ ताराराणींच्या पत्रावर अवलंबून न राहता त्या काळातील इतर साधने तपासली. जुन्या मराठी बखरींमध्ये काही संदर्भ मिळतात का हे पाहिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशवे दप्तरात त्या काळातील साताऱ्याचे आणि आसपासच्या परिसराचे काही नकाशे उपलब्ध होते. अच्छा, पेशवे दप्तरातले नकाशे. हो, या नकाशांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. आणि या पारंपरिक साधनांना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. म्हणजे गुगल मॅप्स आणि इतर सॅटेलाईट इमेजरीचा वापर करून जुन्या नकाशांमधील जागा आणि सध्याची भौगोलिक परिस्थिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. हे एक प्रकारचं ऐतिहासिक आणि भौगोलिक डिटेक्टिव्ह काम होतं म्हणायला हरकत नाही. अगदी. जुन्या वर्णनांचा आणि नकाशांचा मागोवा घेत ते हळूहळू एका विशिष्ट जागेपर्यंत पोहोचले. साताऱ्यातील संगम माहुली. संगम माहुली, जिथे कृष्णा आणि वेण्णा या 2 पवित्र नद्यांचा संगम होतो. या संगमाजवळ जुन्या रथशाळेला लागून त्यांना एक दुर्लक्षित पण प्राचीन वाटणारी वास्तू आढळली. ही वास्तू जुन्या दगडी बांधकामाची होती. साधारण 20 फूट उंच आणि 10 फूट रुंद. तिचा आकार अष्टकोनी होता. अष्टकोनी आकार समाध्यांसाठी वापरला जातो बऱ्याचदा. हो. वास्तूवर सुंदर कलाकुसर केलेली होती, जी तिच्या एकेकाळच्या वैभवाची साक्ष देत होती. घुमट्याचा काही भाग आणि इतर ठिकाणी थोडं नुकसान झालं होतं. पण 300 वर्षांचा काळ लोटूनही ही वास्तू अजूनही बऱ्यापैकी उभी होती. तिचं मूळ स्वरूप टिकून होती. ही वास्तू सापडली, पण केवळ एक जुनी अष्टकोनी वास्तू सापडणं म्हणजे ती येसूबाईंचीच समाधी आहे हे कसं ठरवणार? कारण संगम माहुली परिसरात इतरही जुनी मंदिरं, समाध्या आहेत. बरोबर. त्यामुळे हीच ती वास्तू आहे याची खात्री पटवण्यासाठी आणखी एका निर्णायक पुराव्याची गरज होती. आणि तो पुरावा त्या वास्तूवरच कोरलेला होता. तो कोणता पुरावा होता? म्हणजे काय सापडलं नक्की? त्या वास्तूच्या भिंतींवर काही राजचिन्ह कोरलेली होती. आणि त्या चिन्हांपैकी एक चिन्ह असं होतं जे या वास्तूची ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. ते चिन्ह होतं शरभ. शरभ. हे काय आहे? मी नाही ऐकलं याबद्दल जास्त. शरभ
हे भारतीय पौराणिक कथांमधलं एक अत्यंत शक्तिशाली आणि अद्भुत असं काल्पनिक प्रतीक आहे. त्याचं वर्णन असं केलं जातं की तो दिसायला सिंहासारखा असतो, पण त्याला गरुडासारखे पंख असतात. अच्छा. आणि त्याने आपल्या पायाखाली एका बलाढ्य हत्तीला दाबलेलं असतं. ह्याला जर आपण मोठ्या संदर्भात पाहिलं तर शरभ हे केवळ एक प्राणी नाही, तर ते सार्वभौमत्वाचं, अदम्य शक्तीचं, पराक्रमाचं आणि नियंत्रणाचं प्रतीक मानलं जातं. सिंहावर विजय मिळवणारा आणि हत्तीला सहज नमवणारा असा तो सर्वशक्तिमान मानला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चिन्ह सर्वसामान्यपणे वापरलं जात नसे. याचा वापर करण्याचा अधिकार फक्त सार्वभौम राजे महाराजे किंवा राजघराण्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि शक्तिमान व्यक्तींनाच असायचा. हे चिन्ह त्यांच्या उच्च स्थानाचं आणि अधिकाराचं निदर्शक होतं. म्हणजे हे एक प्रकारे रॉयल सिम्बॉल होतं. अगदी. या अष्टकोनी वास्तूवर शरभाचं चिन्ह कोरलेलं असणं हेच सिद्ध करत होतं की ही वास्तू सामान्य व्यक्तीची नसून राजघराण्यातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तीची आहे. आणि ताराराणींच्या पत्रातील उल्लेख आणि वास्तूचं स्थान लक्षात घेता ती व्यक्ती महाराणी येसूबाईच असू शकतात हे जवळपास निश्चित झालं. म्हणजे बघा कसं सगळं जुळून आलं. आधी ताराराणींच्या पत्रातून मिळालेला येसूबाईंची घुमटी हा स्पष्ट लिखित उल्लेख, मग जुन्या बखरी, पेशवेकालीन नकाशे आणि आधुनिक गुगल मॅप्स यांच्या सहाय्याने शोधलेलं संगम माहुलीतील नेमकं ठिकाण, आणि शेवटी त्या स्थळी सापडलेल्या अष्टकोणी वास्तूवर कोरलेलं शरभ हे अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण राजचिन्ह. हो. या तिन्ही पुराव्यांच्या एकत्रित आणि परस्परपूरक साखळीनं हे निर्विवादपणे सिद्ध झालं की ही दुर्लक्षित वाटणारी वास्तूच महाराणी येसूबाईंची 300 वर्षांपासून अज्ञात असलेली समाधी आहे. हा शोध म्हणजे केवळ एका वास्तूचा शोध नाही, तर इतिहासाला पडलेला एक विस्मृतीचा पडदा दूर सारण्यासारखा आहे. महाराणी येसूबाई, ज्यांचं नाव आपण अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणून घेतो, पण त्यांचं स्वतःचं कर्तृत्व, त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. खूप मोठा. जिजाऊ माँसरबंदी स्वराज्याचा पाया रचला, तो वारसा येसूबाईंनी अत्यंत कठीण काळात पुढे नेला. पतीच्या अनुपस्थितीत आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतरही स्वराज्याची धुरा अप्रत्यक्षपणे सांभाळली. 30 वर्षे मोगलांची कैद सहन केली, पण स्वाभिमान सोडला नाही. अशा एका वीरांगणेची, एका कुशल प्रशासकाची समाधी इतकी शतकं दुर्लक्षित राहावी, ही खरंच खूप मोठी खंत होती. नक्कीच. या शोधाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनमोल आहे. हे केवळ एका वास्तूचं पुनर्शोधन नाही, तर महाराणी येसूबाईंच्या कार्याचं, त्यांच्या स्थानाचं आणि मराठ्यांच्या इतिहासातील त्यांच्या भूमिकेचं योग्य पुनर्स्थापन आहे. त्या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या कुलमुक्त्यार होत्या, म्हणजे संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या कारभारी. कुलमुक्त्यार अगदी योग्य शब्द आहे. त्यांचे निर्णय, त्यांचं धैर्य, त्यांची निष्ठा या सगळ्याला या शोधामुळे एक प्रकारे न्याय मिळाला आहे. यामुळे मराठ्यांच्या इतिहासाकडे, विशेषतः स्त्रियांच्या योगदानाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. आता त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक निश्चित ऐतिहासिक स्थळ उपलब्ध झालं आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की इतिहासातील चुका सुधारल्या जाऊ शकतात. विस्मृतीत गेलेल्या नायकांना पुन्हा प्रकाशात आणता येतं. एका अज्ञात, दुर्लक्षित वास्तूपासून ते स्वराज्याच्या एका महान महाराणीच्या समाधीपर्यंतचा हा शोध प्रवास खरंच थक्क करणार आहे. 300 वर्षांचा काळ लोटला, खूप उशीर झाला, मान्य आहे, पण अखेर इतिहासाच्या पटलावर महाराणी येसूबाईंना त्यांच्या योग्यतेचं स्थान मिळालं, हे समाधान खूप मोठं आहे. हा शोध म्हणजे केवळ एका समाधीचा शोध नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाच्या एका महत्त्वाच्या दुव्याचा शोध आहे. अगदी खरं. आणि हा शोध आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो, ज्यावर विचार करायला हवा. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. महाराणी येसूबाईंसारख्या अनेक कर्तृत्ववान स्त्रिया मराठ्यांच्या इतिहासात होऊन गेल्या. ताराराणी आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, आणि अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांची नावं कदाचित मुख्य प्रवाहात तितकीशी आली नसतील. खरंय. त्यांच्या भूमिका, त्यांचं प्रशासन, त्यांचे निर्णय, त्यांची सामाजिक दृष्टी याबद्दल अजून कितीतरी पैलू असतील जे पूर्णपणे उलगडलेले नाहीत किंवा ज्यांचं महत्त्व अजून म्हणावं तसं लोकांपर्यंत पोचलेलं नाही. येसूबाईंच्या समाधीचा हा शोध आपल्याला ही प्रेरणा देतो का की आपण इतिहासातील अशा दुर्लक्षित पण महत्त्वपूर्ण स्त्रियांच्या कार्याचा अधिक सखोल अभ्यास करावा आणि त्यांना इतिहासात त्यांचं योग्य स्थान मिळवून द्यावं? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?